नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण आपल्या मास्टर रेसिपीजमध्ये पारंपरिक पदार्थांचा खजिना उलगडत असतो आणि अशाच खजिन्यात मला एक केळ्याच्या वड्यांची रेसिपी, केळ्याच्या वड्यांचा पदार्थ सापडला. तर आता तुम्ही म्हणा केळ्यांचा वडा म्हणजे ठीक आहे असं, पण नाही. आहे म्हणायला सोपं की केळ्याचे वडे. मग तुम्ही काय विचार करा की केळे आणले, कुस्करले, त्याच्यात काही टाकलं आणि केले. तसं नाही आहे, वेगळेपण आहे. आणि यामध्ये कच्चं आणि पिकलेलं दोन्ही केळं वापरतात. चला सुरुवात करू. आण ना कुकर, आण ना लवकर. आणि सगळ्यात पहिले हिरवी जी कच्ची केळी आहेत ती आपल्याला शिजवायची आहेत, स्टीम करायची आहेत. म्हणजे एक साधारण 5 मिनटं याला लागतील. आणि ही केळी आपण सोलून घेऊ. आता ही कच्ची केळी आहेत, याला आपण शिजवून घेतलं होतं. आणि ही पिकलेली केळी, जेवढी कच्ची तेवढी पिकलेली, हे आपण एकत्र करून घेऊ. आता यामध्ये 8-10 लवंगा, दालचिनी, जिरे, हिरवी वेलची 7-8. आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. या केळ्याची आपण पेस्ट करून घेतली आहे. आता यामध्ये उडदाच्या डाळीचं पीठ, हे किती तर वडा थापू शकू एवढी कन्सिस्टन्सी येईपर्यंत ते आपल्याला घालायचं आहे. ओके, चला. एक कोथिंबीर घे. एकदा हे थोडंसं घट्टसर झालं की यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर, आणि आता याला हाताने मळायचं. आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचे. आता आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता केळीच्या पानावर मस्त थापून याला तळायचं आहे आणि तुपात तळायचं आहे. आणि तुपात तळायचं तर मग चितळ्यांचं तूप आलं. याला ना मी आता तुपाच्या हाताने याचे असे गोळे तयार करेन, किंवा पाण्याचाही हात घेऊ शकता तुम्ही. असे वडे तयार करून घेऊ आपण. अगदी मंद आचेवर तळायचे आहेत आपल्याला. हे साधारण वडे जे आहेत ते असे छान फुगायला हवे. आणि वडा फुगण्यासाठी हे सतत वड्यावर तेल सोडणं गरजेचं आहे. मलाईचं घट्ट दही, त्यामध्ये मीठ, थोडी साखर, कोथिंबीर, आणि याला छान स्मूथ घोटून घ्यायचं. साधारण एवढी याची कन्सिस्टन्सी असावी. यावर एक फोडणी आपल्याला घालायची आहे, ती तेल. गॅस बंद. मोहरी छान फुटल्यावर लसूण छान कडकडीत होऊ द्यायचा. थोडी कोथिंबीर फोडणीत घातली म्हणजे लसूण जळण्याचा थांबेल.
हा वडा छान असा तोडायचा, ये बात. आणि ही जी गॅप आहे यामध्ये हे दही भरायचं आणि नंतर असा मजा घ्यायचा. हा मजा मी घेणार आहे आणि तुम्हाला मजा जर घ्यायची असेल तर मी काही वेगळं सांगायला नको. सुज्ञास सांगणे न लगे. तुम्ही हे करायचा, खायचं, मजा घ्यायची आणि मास्टर रेसिपीज पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडला गेला कारण तोंडाला पाणी सुटलं आहे, साहजिक आहे. तर शेवटची एक विनंती अशी की मिलियन व्हायला थोडेसेच सबस्क्रायबर्स बाकी आहे आणि असं लक्षात आलं की कित्येक लोक आपली रेसिपी बघतात पण ते आपले सबस्क्रायबर नाही आहेत. तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चालायचं? हो सर. चला, थँक्यू.